नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मराठवाड्यासाठी निधी आणि प्रयत्न कमी पडू दिले जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा. पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची चर्चा रद्द करणं दुर्दैवी, राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. देशभरात ठिकठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्या तरच ग्राहकांना बोगस गुंतवणुकीचं आकर्षण राहणार नाही, अरुण जेटली. कोलंबो कसोटीत भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 413 धावांचं आव्हान, रहाणेची शतकी खेळी. आणि यंदाच्या मोसमात देशाच्या निम्म्या भागात सरासरी इतका पाऊस तर मराठवाड्यात अतिशय कमी पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असल्याचं आश्वस्त करत दुष्काळाच्या आपत्तीचं इष्टापत्तीत रूपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठवाड्यातल्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात 8 पैकी 4 जिल्ह्यात पूर्णपणे दुष्काळ आहे, तर उर्वरित 4 जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या भागात चारा, पाणी आणि रोजगारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाण्याचं नियोजन करण्यात आलं असून वरच्या धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात सूत्र निश्चित केलं असल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात येईल, तसंच लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. सगळ्या जिल्ह्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. मोठ्या शहरांना पाणी कुठनं देता येईल, गावांना कुठनं देता येईल, टँकरने द्यायचं झालं तर टँकर कुठनं भरावे लागतील, अशा प्रकारचं रिसोर्स मॅपिंग करून त्याचा देखील पूर्णपणे नियोजन करण्यात आलंय. लातूर सारख्या शहरामध्ये जिथे सर्वात भयानक स्थिती आहे त्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणावं लागलं तर त्याचे 2 उपाययोजना काय असू शकतात, त्या कुठनं आणता येतील, याचे प्लॅनिंग हे करण्यात आलेलं आहे. आपण स्वतः मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं सांगून मराठवाड्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्याच्या दृष्टीनं पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घेणार असल्याची माहिती फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळग्रस्त भागात अन्न सुरक्षा जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे लक्ष द्यावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी 6 महिन्याचं, लोकप्रतिनिधींनी 1 महिन्याचं तर कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यात लष्कराचा एक अधिकारी जखमी झालाय. सुरक्षा दलांना मिळालेल्या विशेष खबरीच्या आधारे हंदवाडा इथल्या तैमुरा भागातल्या जंगल क्षेत्रात 4 ते 6 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात काल रात्री ही चकमक सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 3ही दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून त्यांची ओळख पटलेली नसल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची आज होणारी नियोजित बैठक रद्द झाली. दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही असं सांगत पाकिस्ताननं काल चर्चेला नकार दिला, तर ही बैठक व्हावी अशी भारताची इच्छा होती. मात्र पाकिस्ताननं ती रद्द केली. रशियातल्या उफा इथं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीत ठरल्याप्रमाणे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होईल असं भारतानं पाकिस्तानला याआधीच स्पष्टपणे सांगितलं होतं आणि पाकिस्ताननंही त्यावेळी ते मान्य केलं होतं. पाकिस्ताननं रद्द केलेली चर्चा ही घटना दुर्दैवी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ही बैठक रद्द होण्यामागची नेमकी कारणं आणि त्याचे भविष्यात नेमके काय परिणाम होतील यावर अधिक चर्चा करण्यासाठी राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारी ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक होती, ती चर्चा रद्द झाली. रद्द होण्यामागची नेमकी कारणं एक राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय दिसतात? नेमके कारण असे की आधी त्यांनी उफामध्ये ठरलेल्या जो काय ठरलं होतं रशिया ते उफा या गावामध्ये
की दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकत्र येऊन दहशतवादाबद्दल चर्चा करतील. पण एनवेळेस पाकिस्तान त्याच्यामध्ये काश्मीरचा मुद्दा घुसडला, आम्हाला हुरियाच्या नेत्यांशी चर्चा करायची आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला हे मान्य नव्हतं, म्हणून आपण त्यांना सांगितलं की ह्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही आणि हे सबब समोर पकडून पाकिस्तानने चर्चा रद्द केली. त्यात आपला दोष काहीही नाही. 15 वर्षापूर्वी जसं ठरलंय की अधूनमधून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांचं जे घटक आहेत, त्यात काश्मीर मुद्दा असेल, शस्त्रसंधी असेल, व्यापार असेल, एकंदर सगळ्याच गोष्टींबद्दलची तशा प्रकारची चर्चा होती की केवळ बैठक होती? हे एक सर्वसामान्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. नाही, ही चर्चा नव्हती, ही मीटिंग होती, बैठक होती आणि एकच एजेंडा होता, दहशतवादावरती काबूत कसा आणायचा. कारण आज गेली अनेक वर्ष जसा दहशतवाद आपल्याला त्रास देतोय, आता तो पाकिस्तानलाही त्रास द्यायला लागला. पाकिस्तानमध्ये सुद्धा दहशतवादी हल्ले व्हायला लागले, ते तालिबान आहेत, विविध प्रकारचे दहशतवादी गट आहेत, त्यांना सुद्धा सरकारच्या सर्व भूमिका मान्य असतात असं नव्हे. म्हणून आता पाकिस्तान सुद्धा दहशतवादाबद्दल चर्चा करायला तयार व्हायला लागला आहे. पण एनवेळेस पाकिस्ताननी 2 पावलं मागे जाऊन परत त्यात काश्मीरचा मुद्दा सरकवल्यामुळे ही चर्चा रद्द करावी लागली. यात आपला काही दोष नाही. मी परत सांगतो, यात आपला काही दोष नाही. या बैठकीतून काय काय अपेक्षित होतं भारताला? अपेक्षित होतं की आपण आपल्याकडे जे पुरावे निर्माण झाले आहेत, आज सगळीकडे बातमी आहे की दाऊद इब्राहिम कराचीमध्ये आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, किती फ्लॅट्स आहेत, हे सगळे तपशील आता समोर आलेले आहेत. अनेक वर्ष पाकिस्तान म्हणलं की दाऊद इब्राहिम तर नाहीच आहे, आता ते त्यांना मान्य करावं लागलं असतं, त्याला आपल्याकडे हँडओव्हर करावं लागलं असतं कदाचित. युनायटेड नेशननी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे दहशतवादी आहेत त्यांच्यामध्ये दाऊद इब्राहिमचा समावेश केलेला आहे. या सगळ्यांमुळे कदाचित पाकिस्तानला असं वाटलं असेल की ह्या बैठकीतून हे सगळं आपल्या समोर येईल आणि आणखी जागतिक पातळीवर आपली नाचक्की होईल. म्हणून सुद्धा काश्मीरचा मुद्दा काढून पाकिस्तानने ही चर्चा रद्द करण्याचा डाव टाकला असावा, असं सुद्धा आज वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये बैठक होणारे ठरलेलं होतं, तरी सुद्धा पाकिस्ताननं गेल्या 8 दिवसातला जर आपण हिशेब काढला तर शस्त्रसंधीचं कितीतरी वेळा उल्लंघन केलं आहे वेगवेगळ्या चौक्यांवर. यामागची काय मानसिकता आहे? काय की आपण आधी पाकिस्तानमधली जी सत्तेचं रचना आहे, स्ट्रक्चर आहे, ते समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशात पंतप्रधान आहे, ते देशाच्या वतीने बोलतात, निर्णय घेतात, धोरण जाहीर करतात, विरोधी पक्ष आहेत ते टीका करत असतात. ही सगळी लोकशाही प्रक्रिया अत्यंत सशक्तपणे सुरू असते. तसं पाकिस्तानमध्ये नाही. तिथं पंतप्रधान आहेत, लष्कर आहे, ISI आहे, तिथले दहशतवादी गट आहे, यांच्या सगळ्यातून यांचे हितसंबंध जपत एक निर्णय होतो. त्यामुळे पंतप्रधान जे बोलतात तसं होईलच असं नाही, लष्कर जे बोलते तसं होईल असं नाही, तालिबान जे बोलते तसं होईल तसं असं नाही. म्हणजे कोणाचाच पायपोत कोणात नसल्यामुळं आज जरी त्यांनी बोलले म्हणून ते उद्या तसं करतील का माहिती नाही, सांगता येत नाही. आपण बघितलं, मुशर्रफ आले होते, चर्चा झाली होती, तिकडे कारगिल पण सुरू होतं. एकाच वेळी होऊ शकतं. असा पाकिस्तान हा अत्यंत गोंधळात सापडलेला देश आहे आणि आपलं दुर्दैवी तो आपला शेजारी आहे. पाकिस्ताननं जी मागणी केली होती की हुर्रियतच्या नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करायला द्यावा किंवा काश्मीरचा मुद्दा सोडून हे होणार नाही, हे असे मुद्दे काढण्यामागे काय कारणं असतात त्यांची? नाही, खरं थोडं इतिहासात जाऊयात. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये खरा आणि एकमेव प्रश्न आहे जम्मू काश्मीरचा. आपलं असं मत आहे तो आमचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानचं मत आहे की मुस्लिम बहुल प्रांत असल्यामुळे तो पाकिस्तानला मिळावा. ही खरी अडचण आहे. त्याच्यासाठी युद्ध पण झालेली आहेत. 5 साला युद्ध झालं, काश्मीर ओढून घेण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला. 71 साली पाकिस्तानच्या दोन फळ्या झाल्या. तेव्हापासून पाकिस्तानची ताकद खूप कमी झालेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला आश्रय घेऊन काश्मीर आपल्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. मग व्यापार, संस्कृती, क्रिकेट हे सगळे उपमुद्दे आहेत. खरा मुद्दा काश्मीर कसा भारतापासून हिसकावून घ्यायचं. पाकिस्तान दुटप्पीपणे वागतं असं म्हणता येईल? दुटप्पीपणे वागतं हे तर उघडच असतं ना, कारण त्या काश्मीरचा हवा आहे तो मिळत नाही, आंतरराष्ट्रीय दडपण असतं, त्यामुळे समाज सुरू करावे लागतात. समाज सुरू करताना जेव्हा त्यांना लक्षात आहे की आपली याची अडचण होऊ शकेल, मग ते काहीतरी काश्मीरचं खुसपट काढून आता जशी रद्द केली तशी परत बैठक रद्द करतात. हा दुटप्पीपणा आणि एक प्रकारे काश्मीरचं ते समजून घेण्याची आपल्याला गरज आहे की असं पाकिस्तान वागणारच. तो काही असा एक संघ असलेला देश नाहीये. आतमध्ये इतक्या अंतर्विरोध असतो की ते अंतर्विरोध वेळोवेळी असे उफाळून वर येतात आणि मग त्यांचे निर्णय असे मागे पुढे होत असतात. इसमें उनकी मजबूरी क्या है? मजबुरी ऐसी आहे भाई की काश्मीर भारतापासून आपल्याला जिंकून घेता येत नाही, हे 10 वेळा सिद्ध झालं. गेली 40-50 वर्ष दहशतवादाचा आश्रय घेऊन सुद्धा काश्मीर होत नाही, हेही हळूहळू सिद्ध झालं. आता काय केलं म्हणजे आपल्याला काश्मीर मिळेल.
ही एक प्रकारची मजबुरी आहे, हताशपणा आहे. लष्करी सहाय्याने करता येत नाही, टेररिझमच्या मदतीने होत नाही. आता करायचं काय? याच्यातून पाकिस्तानमध्ये असं हे होत राहतं. सामान्य माणसाच्या मनामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मला थोडंसं सविस्तर ऐकायला आवडेल की सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी येतो की भारतानं आता पाकिस्तानबाबत काय भूमिका घ्यायला हवी. नाही, आपली भूमिका तशी 72 सालापासून पक्की आहे. सिमला करार जुलै 72 मध्ये झाल्यापासून आपण असं मान्य करतो आणि पाकिस्तानही तेव्हा मान्य केलं होतं. जम्मू काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न आहे, तो 2 देशांनी बसून सोडवायचा. त्यात कुठलाही तिसरी व्यक्ती आम्ही येऊ देणार नाही. तो तिसरा देश असेल, तिसरी संघटना असेल, म्हणून आपण हुरियातला त्याच्यामध्ये येऊ देत नाही. भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांनी प्रयत्न करून हा प्रश्न सोडवावा, परस्पर सामंजस्याने चर्चा करून. हे आपली भूमिका आहे. त्याच्यात सातत्य आहे. काश्मीर प्रश्नाबद्दल पाकिस्तान मध्येच हुरियतला आणा असं म्हणतं. हा बरं, हुरियतमध्ये सुद्धा एक आवाजात बोलतात का? ते हुरियतचे 10 नेते आहेत, त्या 10 देश नेत्यांची 10 दिशाला तोंड आहेत. म्हणजे हुरियत सुद्धा एका भाषेत बोलत नाही. त्यातल्या काही लोकांना पाकिस्तानात जायचं आहे, काही लोकांना स्वतंत्र काश्मीर हवा आहे, काही लोकांना देशांतर्गत स्वायत्तता हवी आहे. तर हुरियतमध्ये सुद्धा एकमत नाहीच आहे. पण हुरियत आपण का म्हणून बोलावं? जे लोक म्हणतात की आम्हाला देशातून बाहेर पडायचं आहे, हे तर उघड बंड झाले ना. का म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी? तरी आपण चर्चा करतो, त्यांना समजून घेतो, चर्चेसाठी बोलवत राहतो, कारण आपल्याला लोकशाही मार्गाने सगळ्या समस्या सोडवायच्या. भारत लोकशाही देश आहे, पण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेजारी लोकशाही कधी असते, कधी नसते, कधी नसते, कधी असते. बरं, जी लोकशाही असते ती शुद्ध स्वरूपात असते का? असं नाही. ते पंतप्रधान बघा, नवाज शरीफ, त्यांना लष्कर प्रमुख नेमण्याचा अधिकार सुद्धा नाही. लष्कर स्वतः ठरतं आमचं लष्कर प्रमुख कोण असेल. त्यामुळे ते एक स्वतंत्र सत्ता केंद्र आहे. आता 2-4 महिन्यापूर्वी अफगाणिस्तानचे पंतप्रधान काश्मीर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांना भेटायला लष्कराच्या मुख्यालयात गेले होते. असं कधीही प्रोटोकॉलमध्ये होत नाही. पण तरीही पाकिस्तानमध्ये लष्कराचे जे स्थान आहे त्याची न्याय्य दखल घेत त्यांनी हे केलं. ते चूक होते, ते त्यांना ते गरजेचं होतं. कारण पाकिस्तानमध्ये हे असं सतत लष्कराचा वरचष्मा, सतत दहशतवादाचा आश्रय हे सतत होत राहतं. हा पाकिस्तानच्या राजनीतीचा अविभाज्य भाग आहे. मुळामध्ये आपण सुरुवातच अशी केली होती की ही चर्चा होती, ही बैठक होती, ही चर्चा नव्हती. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होतात, त्या चर्चांमध्ये अनेक प्रकारचे इश्यू येत असतात. त्यातला काश्मीर हा एक इश्यू आणि इतर एक इश्यू. तर त्यात आपण आतापर्यंतची जी वाटचाल पाहिली आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या ह्या चर्चांची, ही होती बैठक. पण चर्चेबद्दल आपण पुन्हा बोलतोय की त्या चर्चांमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचू शकलोय, काय सांगता येईल त्याबद्दल? नाही, तसं असं कुठपर्यंत पोहोचू शकले नाही. कधी वातावरण अनुकूल 47 पासून हे चालू आहे. ते अगदी मध्ये युद्ध झाली, कारगिल घडलं, तरी सुद्धा त्या चालूच. म्हणजे तिथं सत्ताधारी कोणी असो, लष्कर असो, राजकीय पक्ष असो, हा पक्ष असो, तो पक्ष असो, अमुक लष्कर प्रमुख असो, तमुक लष्कर प्रमुख असो, याबद्दल नकारात्मक अर्थाने पाकिस्तानचं कौतुक केलं पाहिजे. कारण त्याच्या धोरणात हे सातत्य आहे की काश्मीर आम्हाला पाहिजे. त्यामुळे बिलावल भुत्तो असो किंवा बिलावल भुत्तो असो किंवा जनाब जुल्फिकार अली भुत्तो असो किंवा याया खान असो या मुशर्रफ असो, त्यांचा अजेंडा तो मुद्दा जे गव्हर्नमेंट बाजूला ठेवेल त्या क्षणी ते गव्हर्नमेंट राहणार, सरकार पडतं, बंड होतं, लष्कर बंड करू शकतं, लष्करशाही येऊ शकते. त्यामुळे तिथल्या लोकशाही प्रधान सरकारला सुद्धा जपून पावलं टाकावं लागतं. त्यामुळे 2 पावलं पुढे 1 पावलं मागं, 2 पावलं पुढे 1 पावलं मागं, हा त्याचाच पुरावा नाही का? आज जर समजा बैठक झाली असती, आपण पुरावे दिले असते, आपण नावेद पकडला, तो सांगतो मी पाकिस्तानचा नागरिक आहे, हे सगळे उघड जगासमोर आलेले पुरावे आहेत. आता याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं असतं. हा जाणून बुजून करणाऱ्या गोष्टी आहेत का? म्हणजे नावेदला पाठवायचं, शस्त्रसंधी मुद्दाम करत राहायची आणि त्याची कारणं शोधत बसायची. दहशतवादी पाठवणं केव्हापासून सुरू आहे? आपलं नशीब. आता ही चर्चा होण्याच्या तोंडावर त्यांनी ही करणं नाही, स्वतंत्र सत्ता केंद्र आहेत ना. म्हणजे दहशतवाद चालवणारे ISI आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यामध्ये ताळमेळ असतोच असं नाही, आणि सगळे ठरवून करतात असंही नाही. ते त्यांचा अजेंडा राबवतात, ते यांचे अजेंडा राबवत असतात. त्याच्यामुळे असं कित्येक पंतप्रधानांना सुद्धा माहीत नसतं की ISI काय करते. इतकं ते स्वतंत्र सत्ता केंद्र आहे. तसं भारतात नाहीये. त्यामुळे आपलं काम करण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची पद्धत, आपली निर्णय घेण्याची पद्धत, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत हे मुळातच इतके परस्पर विरोधी आहेत की याच्यातून असंच होत राहणार, ह्याला पर्याय नाही. तरी चर्चा चालू ठेवावी लागेल, कारण चर्चेशिवाय पर्याय नाही. आपलं शेजारी राष्ट्र आहे, एक मोठी समस्या आहे की अजून सुटलेली नाही. त्यामुळे आता चर्चा सोडली म्हणून शेवटची चर्चा तुटली असं आहे का? मुळीच नाही. परत 2-3 महिने वातावरण बदलेल, परत चर्चेला बसतील, परत कशावरून ते चर्चा फिसकटेल, हे सतत सुरू राहणार आहे.
कोल्हे सर, या निमित्तानं आपण या खरं तर सामान्य माणसाला हे सगळे ज्याला राजकारणातले लहरी म्हणतात, अंडरकरंट लहरी, ह्या समजून घेणं तसं कठीण असतं, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणच वेगळ्या पातळीवर चालत असतं. तरी देखील राज्यशास्त्राचा एक अभ्यासक आहे ना, त्यानं हा जो गुंता आहे तो सोडवून सांगण्याचा एक चांगला प्रयत्न या मुलाखतीतून झाला. या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज इजिप्त आणि जर्मनीच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. स्वराज प्रथम इजिप्तला भेट देतील. इजिप्त हा भारताचा 6वा मोठा व्यापारी भागीदार असून भारताकडून निर्यात होणाऱ्या देशांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. इजिप्त दौऱ्यानंतर स्वराज 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत जर्मनीला भेट देतील. युरोपीय संघात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. सीमेवरच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आजपासून 2 दिवसांच्या लेह दौऱ्यावर आहेत. लष्कर प्रमुख दलबीर सिंह यांच्यासह आज त्यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. लडाख इथं आठवडाभर चालणाऱ्या बौद्ध वारसा या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटनही पर्रिकर यांच्या हस्ते उद्या होणार आहे. देशभरात बँकिंग सुविधांचं जाळं जसं पसरेल तशी बोगस कंपन्यांमधली गुंतवणूक कमी होत जाईल आणि फसवणुकीला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. जेटली यांच्या हस्ते आज कोलकाता इथं बंधन या पूर्ण शेड्यूल्ड वाणिज्य बँकेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच या बँकेच्या देशभरातल्या 500 शाखांचं कामकाजही सुरू होत आहे. बँकेमध्ये रूपांतर झालेली बंधन ही पहिली सूक्ष्म वित्तीय कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेने यासाठी कंपनीला गेल्या वर्षी परवाना दिला होता. बंधन बँकेच्या उद्घाटनाबरोबरच देशाच्या वित्तीय क्षेत्रात नवं युग सुरू झालंय. ज्यांच्यापर्यंत बँक सुविधा पोहोचलेली नाही त्यांच्यापर्यंत ती पोहोचायला यामुळे मदत होणार आहे. बंधन बँक लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तसंच असंघटित क्षेत्राच्या गरजांना प्राधान्य देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या भाईदास सभागृहात लेखिका डॉक्टर प्रमिला महुवाकर यांच्या अ डे ऑफ डायबिटीस या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते आज झालं. योग साधनेनं मधुमेह आटोक्यात येऊ शकतो असं राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितलं. या कार्यक्रमात मधुमेहासंदर्भात चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं होतं. स्वयंपाकाला अत्यावश्यक असलेला कांदा आता स्वयंपाकघरातून गायब होतो की काय अशी वेळ आली आहे. देशाच्या काही भागात पावसानं ओढ दिल्यानं कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. आवक कमी झाल्यानं किमती वाढत चालल्यात. कांद्याच्या घाऊक भावानं साठी ओलांडली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा 100 गाठतो की काय अशी गृहिणींना वाटते. केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य $425 वरून $700 प्रति टन करण्याचा निर्धार कालच जाहीर केलाय. तसंच 10,000 टन कांद्याची आयात देखील केली जाणार आहे. कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलली असली तरी या उपाययोजनांचं यश सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत कधी पोहोचेल हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी साठेबाजांवर अंकुश आणण्याची गरज सर्व स्तरातून व्यक्त होते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 57वा वर्धापन दिन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला. विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी विनोद तावडे यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीसाठी 2 ऑक्टोबरपासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं उपोषण सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. आज सातारा इथं माजी सैनिकांच्या दबाव मेळाव्यात ते बोलत होते. सत्तेत येऊन 1.25 वर्ष झालं तरी सरकारनं वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी केली नाही असं हजारे म्हणाले. निवृत्त सैनिकांना अवघं 3,500 ते 4,500 रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं. त्यात कसं निभवायचं असा प्रश्न सैनिकांपुढे असल्याचं ते म्हणाले. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेनं शिक्षकांच्या कल्याणासह समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठीही कार्य करावं. त्याचबरोबर घटनेचं महत्त्व आणि त्यातल्या तरतुदींविषयी विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी असं आवाहन माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांनी केलं.
हिंगोली इथल्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या अध्यक्ष भाषणात ते आज बोलत होते. आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. ही परिषद विद्यार्थ्यांनी राष्ट्र बळकटीसाठी उपयोगी ठरावी अशी अपेक्षा मुंदडा यांनी व्यक्त केली. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जिद्द, चिकाटी आणि एकीचं बळ या जोरावर कोणत्याही आव्हानांचा सामना करता येतो. रायगड जिल्ह्यातल्या एसटीच्या कर्जत आगाराच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला की याचीच प्रचिती येते. या एसटी आगाराचा ब्रेक पुन्हा फोल ठरला आणि लाखो रुपयांच्या तोट्याला या आगाराला सामोरं जावं लागलं. पण या आगारानं एक महत्वाचं पाऊल टाकलं आणि हे आगार भरभराटीला आलं. याचं कारण म्हणजे याच आगारात चालक म्हणून कार्यरत असलेल्या DS देशमुख या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि आगाराचं आर्थिक उत्पन्न वाढू लागलं. मागील एप्रिल ते जून महिन्यात 33,34,000 रुपयांचा तोटा सहन केलेल्या या आगारानं यंदा ही तूट भरून काढत 26,43,000 रुपये फायदा केला आहे. यंदा जुलैमध्ये 3,13,000 रुपये फायदा झाल्यानं रायगड जिल्ह्यात कर्जत आगारानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यशाळेमधील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन व गाड्यांची कामे वेळेत करून ज्या गाड्यांची वेळेत कामे झाली तर आपल्या गाड्या वेळेत सुटतील आणि प्रवाशांची दर्जेदार सेवा देता येईल की ज्या रस्त्यावर कुठेही आपली गाडी वेगळान होणार नाही, आपली गाडी कुठेही थांबणार नाही, अशा पद्धतीचे कार्यशाळा कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितल्यानंतर कार्यशाळा ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन गाड्या वेगळांचं प्रमाण फार कमी झालं. गाड्या वेळेत चालू लागल्या. वेळेत चालल्यामुळे रस्त्यातील प्रवाशांना वेळेत गाड्या मिळाल्यामुळे रस्त्यात असणारे प्रवासी वाढ होऊन त्यामध्ये सातत्य वाढ झाली. इच्छाशक्तीला सांघिक कार्याची जोड मिळाली ना की कोणत्याही अडचणींचा सामना सहज करता येतो. याचंच हे द्योतक. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड राज्यातून छुप्या मार्गाने आलेली दारू आज पोलिसांनी जप्त केली. या विदेशी दारूची किंमत सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. काल सुद्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून सुमारे 4,26,000 रुपये किमतीची दारू पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यात तिघांना अटक झाली आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, जो मराठवाड म्हणून आणि अर्जुन शील म्हणून, दोन्ही गडचिरोलीचे आहे. सदरचा माल नेहमी हा एकदम छत्तीसगड पाखंदूर साईडनं जाराबंडीच्या इकडून तो नेहमी असल्याची माहिती मिळाली आहे. डीपमधून रात्री बेरात्री लोक दारूची निर्यात करत असतात. 2 आरोपी अटक करून आपण ताब्यात घेतले. 25,000 खेळाडूंनी भाग घेतलेली 26वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. पुरुष गटासाठी 21 किलोमीटरची स्पर्धा आर्मी स्पोर्ट्स क्लबच्या जयवीर सिंग यानं 1 तास 4 मिनिटात जिंकली. अनिस थापा यानं दुसरा तर कांतीलाल कुमार यानं तिसरा क्रमांक पटकावला. महिलांसाठी झालेल्या 14 किलोमीटरच्या स्पर्धेत मध्य रेल्वेची मनीषा साळुंखे पहिली तर पश्चिम रेल्वेच्या नीलम राजपूत हिनं दुसरा आणि विजयमाला पाटील हिनं तिसरा क्रमांक पटकावला. निर्धारानं धावूया, ठाणे स्वच्छ आणि हिरवगार करूया असा संदेश देणाऱ्या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनीही हजेरी लावली. आणि आता बातमी क्रिकेटची. कोलंबो इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं श्रीलंकेसमोर 413 धावांचं आव्हान ठेवलंय. आज चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा केल्या. सलामीला आलेला जे सिल्वा फक्त एका धावेवर तंबूत परतला तर अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या संघकारालाही 18 धावाच करता आल्या. त्यापूर्वी भारतानं आपला दुसरा डाव 325 धावांवर घोषित केला. अजिंक्य रहाणेच्या 126 तर सलामीवीर मुरली विजयच्या 82 धावांच्या जोरावर भारताला 300 धावांचा टप्पा गाठता आला.
उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असून श्रीलंकेला विजयासाठी 341 धावांची आवश्यकता आहे. हवामान वृत्त. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं ओढ दिल्याचं चित्र असलं तरी देशाच्या निम्म्या भागात सरासरी इतका पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र देशाच्या 29% भागात अपुरा पाऊस झाला तर 13% भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय. त्यामुळे देशातल्या पावसाच्या तुटीचं प्रमाण 9%वर आलंय. मात्र कोणत्याही उपविभागात अतिशय तुटपुंजा पाऊस झाल्याची किंवा अजिबात पाऊसच न झाल्याची नोंद झालेली नाही. विदर्भात सरासरी इतका पाऊस झाल्याची नोंद असून मध्य महाराष्ट्रात 36% कमी पाऊस तर कोकणात 33% कमी पाऊस झालाय. देशात अतिशय कमी पाऊस झालेल्या प्रदेशांमध्ये मराठवाड्याचा समावेश आहे. देशभरात जून महिन्यात सरासरीपेक्षा 16% अधिक पाऊस तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 17% कमी पाऊस झालाय. ऑगस्ट महिन्यातल्या पावसाच्या तुटीचं प्रमाण 10%वर पोहोचलंय. यंदा देशात पावसाची तूट 12% असेल असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आलाय. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 27, नागपूर 33 आणि 23, पुणे 30 आणि 21, औरंगाबाद 32 आणि 22, नाशिक 29 आणि 22, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 31 आणि 24, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 32, किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मराठवाड्यासाठी निधी आणि प्रयत्न कमी पडू दिले जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा. पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची चर्चा रद्द करणं दुर्दैवी, राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. देशभरात ठिकठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्या तरच ग्राहकांना बोगस गुंतवणुकीचं आकर्षण राहणार नाही, अरुण जेटली. कोलंबो कसोटीत भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 413 धावांचं आव्हान, रहाणेची शतकी खेळी. आणि यंदाच्या मोसमात देशाच्या निम्म्या भागात सरासरी इतका पाऊस तर मराठवाड्यात अतिशय कमी पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.